हाय हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज माझ्या आहोंनी आणलेले आहेत माझे फेवरेट असणारे ताडगोळे म्हणजेच आईस ॲपल. हे ताडगोळे त्यांनी टर्फला सकट आणलेले आहे आणि आता आपण हे सोलणार आहोत. लहानपणापासून माझं अत्यंत आवडीचं असणारे हे आईस ॲपल म्हणजेच ताडगोळे आणि आजी आजोबांच्या घरच्या आठवणी. कारण अर्ध्यांना माहितीच आहे की माझी आई भंडारी आहे, त्यामुळे ताडगोळे हे त्यांच्याकडची स्पेशालिटी आहे. सो इथे मी सक्सेसफुली हा एक ताडगोळा काढून घेतलेला आहे, पण नंतरचे ताडगोळे काढताना थोडंसं डिफिकल्ट जात होतं. माझे फेवरेट म्हणून त्यांनी सकाळी हे ताडगोळे घेतले होते, त्यामुळे ते टर्फला सकटच त्यांनी आणले जेणेकरून ते फ्रेश राहतील. सो आता इथे मला काही हे जमत नाही हे पाहून आमच्या अहोंचं म्हणणं होतं की आण इकडे, मी तुला पटकन काढून दाखवतो. घरात काही आणलं तरी पहिला वाटा आमच्या पिनीचा. आणि आता इथे माझा स्ट्रगल बघून आमचे अहो जाणार आहेत ताडगोळा काढायला, जे काही त्यांना जमत नाही. आता तूच काढून दे, काढ ना आता. तो निघालेला पटकन. तुझ्या 1 2 3 च्या चक्करमध्ये अरे हे काढायचं असतं. रात्रीच्या 2:30 वाजता फायनली एवढ्या एक्साइटमेंटमध्ये आणि एवढ्या स्ट्रगलनंतर हे सगळे ताडगोळे माझे इथे साफ करून झालेले आहेत आणि आता ह्याची सालं काढून आम्ही मस्तपैकी गारगार हे ताडगोळे एन्जॉय करणार आहोत. लहानपणीच्या माझ्या या फेवरेट ताडगोळ्यांसोबत बऱ्याच लहानपणीच्या आठवणी रिजॉईस झाल्या. त्याचबरोबर आजी आजोबांकडे केलेली धम्मालसुद्धा आहोंसोबत शेअर केली. आई भंडारी असल्या कारणास लहानपणी मामाईच्या घरी मावशांकडे ताडगोळ्यांची मजा तर भरपूर घेतली. इतक्या वर्षानंतर आपल्या आवडीचं एखादं पदार्थ जेव्हा अहो घेऊन येतात तेव्हा अजून भारी वाटतं. गरमीमध्ये थंडगार ताडगोळे खाण्याची मजा काही औरच आहे. आम्ही तर हे ताडगोळे एन्जॉय केलेले आहेत. तुम्हाला कोणाकोणाला हे ताडगोळे आवडतात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आमच्या व्हिडिओज आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील. फेसबुक इंस्टाग्रामवर लाईक फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.